नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत तिन्ही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, हमाल, फराश, त्याचबरोबर चालक, स्टेनोग्राफर इत्यादी पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. अखेर खूप जास्त प्रतीक्षा केल्यानंतरनं उमेदवारांचा निकाल जो आहे 2 ते 3 महिन्यानंतरनं निकाल जारी व्हायला सुरुवात झालेली आहे. शॉर्टलिस्ट या लागत आहेत. तर या अगोदर पाहू शकता यामध्ये भरती प्रक्रिया लिपिकसाठी सुद्धा झाली. सगळ्यात जास्त जागा होत्या जवळजवळ 1300 जागा. त्याचबरोबर 850 जागा शिपाई, हमाल आणि फराशसाठी होत्या. तर या दोन्ही पदांसाठीचा निकाल अद्याप लागलेला नाही आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे चालक पदासाठीचा निकाल आज जाहीर झालेला आहे. याचा अर्थ पुढच्या 1 ते 2 दिवसामध्ये राहिलेली जी पदे आहेत सगळ्यात महत्त्वाची त्यांचा सुद्धा निकाल जाहीर होणार आहे आणि ती सगळी महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी आता महत्त्वाची जी अपडेट आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या चालक ड्रायव्हर भरतीबाबत अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आपण पाहणार आहोत. यामध्ये मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या तिन्ही खंडपीठांच्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी म्हणजेच चालक पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये चालकची जी टेस्ट आहे ड्रायव्हिंग टेस्ट यासाठी पात्र उमेदवारांच्या याद्या तिन्ही खंडपीठांच्या वेगवेगळ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर खंडपीठाबद्दल बोलायचं झालं तर एकूण 65 उमेदवार ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र ठरले आहेत. यांची यादी लागलेली आहे. पाहू शकता तुमच्यासमोर मी अधिकृत जे वेबसाईट आहे या वेबसाईटवर सुद्धा त्या याद्या चेक केल्या जाऊ शकतात. स्टाफ कार ड्रायव्हरसाठीचे नागपूरसाठीचे आहे इथे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठीचे सुद्धा यामध्ये चेक केले जाऊ शकते. एकूण 62 उमेदवार शॉर्टलिस्टमध्ये त्यांची नावं आहेत. या ठिकाणी ते चेक करू शकता. या पद्धतीने हे याद्या उपलब्ध आहेत मुंबईसाठीचे सुद्धा. तर यामध्ये त्याच्यानंतर नागपूर खंडपीठासाठी एकूण 78 उमेदवारांना ड्रायव्हिंग टेस्टसाठी संधी हे मिळालेली आहे. पाहू शकता त्यांचे सुद्धा यादी हे जाहीर झाले. हे छत्रपती संभाजीनगरसाठी 62 उमेदवार जे पात्र ठरलेत ड्रायव्हिंग टेस्टसाठी त्यांची यादी या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतरनं हे जे दुसरी यादी आहे नागपूरसाठी एकूण 78 उमेदवार. त्यानंतरनं मुंबईसाठी एकूण 562 सगळ्यात जास्त जागा होत्या. त्यामुळे मुंबईसाठी 562 इतके उमेदवार जे आहे मुंबई खंडपीठासाठी सर्वाधिक म्हणजे 562 उमेदवार ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र ठरलेले आहेत. तर मित्रांनो या यादीमध्ये उमेदवारांचं नाव, रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आले आहेत. मात्र कोणत्याही उमेदवाराचे गुण किंवा मेरिट स्कोर जो आहे हा जाहीर झालेला नाही आहे. त्यामुळे या यादीवरून कट ऑफ किती लागला आहे हे समजू शकत नाही आहे. तुम्हाला तुमचे गुण माहीत असतील, तुमचं नाव यादीमध्ये आलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगू शकता. या ठिकाणी पाहिलं तर सिरियल नंबर आहे, सीट नंबर आहे, उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर दिला आहे आणि कॅन्डिडेटचं नाव दिलं आहे उमेदवाराचं. त्यांचे मार्क्स या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले नाही आहेत. या पद्धतीने पाहू शकता ही यादी जाहीर करण्यात आली आहे. तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही ते तुम्ही चेक करू शकता. संबंधित खंडपीठाची PDF डाउनलोड करून त्यानंतर कंट्रोल F हे प्रेस करून तुमचा रोल नंबर किंवा नाव सर्च करून विशेषतः मुंबईसारख्या मोठ्या यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे सध्या ही यादी जाहीर झालेली आहे. फक्त ड्रायव्हिंग टेस्टसाठी पात्र उमेदवारांची यादी आहे. अंतिम निवड यादी चालक पदासाठीची जेव्हा ड्रायव्हिंग टेस्ट होईल त्याच्यानंतरनं हे जाहीर होईल. ड्रायव्हिंग टेस्ट आणि पुढील प्रक्रिया झाल्यानंतरनं अंतिम निकाल हा जाहीर केला जाईल. म्हणून सर्व उमेदवारांनी पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट, नोटीस बोर्ड आणि टेलिग्राम चॅनलवरील अपडेट्सवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. कारण ड्रायव्हिंग टेस्टसाठीची तारीख, वेळ आणि इतर सूचना लवकरच अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर दिल्या जातील. तुमचं हॉल तिकीट असेल, तुमची कोणत्या दिवशी तुमची ड्रायव्हिंग टेस्ट असेल, तुमची मुलाखत कधी असेल याचं वेळापत्रक जाहीर केले जाईल. तर या पद्धतीने आकडेवारी पाहिली तर या पद्धतीने जाहीर झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव जे आहे या ठिकाणी चेक केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहिलेले जे पद आहेत यामध्ये लिपिक, त्याचबरोबर शिपाई, चालक आणि हमाल या पदांसाठी सुद्धा लवकरच निकाल जो आहे अधिकृतरित्या
येत्या 1 ते 2 दिवसामध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे तुमच्यापर्यंत. आपण या अपडेटसुद्धा पोहोचवणार आहोत. अंदाजित कट ऑफ या अगोदरच आपण सांगितलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.